Yes. हॅलो परिमल, वेलकम टू इन्फोटेक. आज हा व्हिडिओ करण्यामागचा एक हेतू आहे की जो पण आपला आतापर्यंत क्लास झाला किंवा जो पण क्लास आपला चालू आहे त्याच्याबद्दल मला तुझ्याकडून काय हवंय, रिव्ह्यू हवाय की आपण काही सुधारलं पाहिजे, काही गोष्टी आपण चेंज केला पाहिजे किंवा तुला बघून अजून कोणाला इन्स्पिरेशन आलं पाहिजे की डिजिटल मार्केटिंग आणि तेही इन्फोटेक मधून करण्यात यायला हवं. म्हणजे इन्फोटेक त्यांच्या सोबत आहेत जर त्यांना खरंच डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं. सो मी आणि स्वप्नील इथे आहोत. आम्ही दोघे तुला काही प्रश्न विचारणार, त्याचे तुला हॉनेस्ट आन्सर द्यायचे. सो थोडं तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. तू कोण आहेस? हा सर, माझं नाव परिमल शिंदे आहे. मी सोलापूरहून आहे आणि मी 19 वर्षाचा आहे. तुम्हाला तर माहिती असेल कारण तुम्ही पण तिथेच राहता, शेजारीच आहे आमचे राजकुमार सर. बरोबर. तर मला पहिल्यापासूनच वाटायचं सर एकदम म्हणजे काहीतर करतात सर, पण मला माहित नव्हतं की एवढे पैसे कमवतात सर. मला ते बघून मोटिवेट झालं की सरांकडे एकदा जावं आणि क्लास बद्दल चौकशी करावं काय आहे नेमकं. तर मी एक दिवशी सरांकडे गेलो तर त्यांनी सांगितले मला डिजिटल मार्केटिंग बद्दल काय काय असतं, कसं काय करायचं आणि त्यात ग्रोथ खूप आहे असं सरांनी मला सांगितलं एक दिवशी. ग्रेट परिमल. आणि मग तू क्लासेस करायचा ठरवला कारण तू मला ओळखत होता, त्यामुळे ट्रस्ट इश्यूचा काही इश्यू नाहीच आहे. बट तुला कसं वाटलं जेव्हा तू ऑनलाईन हे क्लासेस जॉईन केलास पुण्यातून? मी जेव्हा तुला शिकवतो तेव्हा तुला कसं फील होतं की बाबा ऑनलाईन मला जमतं का? मी सोलापूर मधून आहे, मला हे सोलापूर मधून क्लासेस अटेंड करायचे, ऑनलाईन मला हे जमेल का? तुला कसं वाटतं की ऑनलाईन करून काय फायदा झाला तुला? हा सर, पहिल्यांदा वाटलं मला की ऑनलाईन मधून जमणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं म्हणजे आपल्या 2 महिन्यापूर्वी क्लास चालू झालं जेव्हा 5 तारखेला तुम्ही जेव्हा चालू केलं तर तेव्हा मला कॉन्फिडन्स येऊ लागलं की ऑनलाईन पण आपण शिकू शकतो. जसं ऑफलाईन मध्ये आपण शिकतो तसं ऑनलाईन मध्ये पण शिकू शकतो आणि थोडं जास्त शिकायला मिळतं कारण प्रॅक्टिकल पण करायला मिळतं. आणि मेन म्हणजे मला ते असाइनमेंटचा फायदा झाला. असाइनमेंट केल्यामुळे ना तुम्ही जे शिकवला ते मी रात्री प्रॅक्टिस करत होतो, त्याची असाइनमेंट पण करत होतो आणि प्रॅक्टिस पण करत होतो. दॅट्स ग्रेट. म्हणून तुला जे मी पण शिकवलं म्हणजे एकतर तुला रेकॉर्डिंग भेटतं, तू रिवाइज रेकॉर्डिंग बघू शकतो, रेकॉर्डिंग बघून त्याला परत असाइनमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतो, असाइनमेंट परत तुला चेक केले जातात, त्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशन होतं, त्या ग्रुप डिस्कशन मध्ये पण तुम्हाला स्किल कळतं की अरे आपण कुठे चुकतोय, काय प्रॉब्लेम आलाय का. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट क्लास चालू झाला, तुम्ही गुगल ऍड, फेसबुक ऍड शिकलात, लिंक्डइन ऍड शिकलात आणि नंतर तुमचा वेबसाईटचा क्लास चालू झाला. कसं वाटलं की तू एक 12वी आर्ट्स केलेला मुलगा आहेस, तुझं वय 19 आहे, तू आता बाहेरून BA का BCom करत असशील, तुला कसं वाटलं की बाबा मला जमेल का वेबसाईट? आणि ज्या दिवशी तू खरंच वेबसाईट केला, कारण मी तुझी वेबसाईट सगळ्यांना दाखवतो सुद्धा की परिमलनी कॉफी शॉपची वेबसाईट फक्त 2 तासात बनवली, मग तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा? म्हणजे सुरुवातीला वाटलं की मला वेबसाईट बनवायला येणार नाही, पण स्वप्नील सरांनी एवढं चांगलं शिकवलं ना मला की मी ते वेबसाईट आहे ना 2 तासात बनवून रेडी केली. एवढं चांगलं सरांनी मला शिकवलं, स्वप्नील सरांनी. बरोबर. म्हणजे तुला त्या लेवलचं प्रॅक्टिकल नॉलेज इथे भेटतं जेणेकरून तो इम्प्लिमेंट करून तू स्वतःचं वेबसाईट असेल, फेसबुक ऍड असेल. कारण मी ऐकलं इंटर्नशिप मध्ये तू एक SK शिपिंग सर्व्हिसेस नावाच्या कंपनीसाठी खूप चांगलं ऍड लावलास आणि काहीतरी 5 रुपयाला एक लीड घेऊन आलात तुम्ही, राईट? हा बरोबर आहे सर. बरोबर. कसा होता तो अनुभव? कसा होता की सर मी स्वतः लाईव्ह झालं, फॅमिली कनेक्ट केलं, ते शीट वरती अपडेट व्हायला लागलं, तो अनुभव कसा होता? जरा मोकळ्यापणाने सांग. म्हणजे मला जसं शालमलीवाडीने सांगितलं की आपल्याला लाईव्ह ऍड करायचे, मला सुरुवातीला थोडी भीती वाटली कारण पहिल्यांदा आपण लाईव्ह ऍड करायला काही गडबड झाली तर म्हणजे क्लायंट पैसे देणार आहे, त्यात काही गडबड झाली तर कसं होईल. मला सुरुवातीला भीती वगैरे वाटली आणि क्रिएटिव्ह बनवायला थोडं अवघड गेलं, पण सरांनी एकदम परफेक्ट क्लास घेतला त्यामुळे क्रिएटिव्ह पण बनवलं आणि आम्ही काल ऍड पण लावली आणि ऍड आमची सक्सेसफुल पण झाली कारण आम्हाला 30 लीड पण आले 200 डेली बजेटमध्ये. त्यामुळे खूप चांगलं सरांनी मार्गदर्शन पण केलं, त्यामुळे मी लाईव्ह ऍड रन करू शकलो कारण राजकुमार सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं मला, त्याशिवाय हे जमलंच नसतं मला. बरोबर. म्हणजे शालमली मॅडम, तस्नीम मॅडम, मी, स्वप्नील सर, म्हणजे तुला जो सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट मिळतोय. प्लस तुमचा जो मी ग्रुप बनवलाय, रुद्रेश असेल, राणी असेल, प्रगती असेल, तुम्ही हे सगळा ग्रुप
तुमचा ग्रुप मधला जो डिस्कशन त्याचाही तुला खूप पुरेपूर फायदा होतो. कारण तुझं एकतर वय कमी, राईट, एकतर तू 21 वर्षाचा आहेस, तू एवढ्या लवकर चालू करतोय. आता तू मला स्वतः सांगतो की ऑलरेडी सर मी एका ठिकाणी क्रॅक केलं होतं, मला जॉब आलं होतं, राईट, परवाच तू मला बोललास. सो हा कॉन्फिडन्स कसा आला तुला? म्हणजे तुला हा कॉन्फिडन्स पहिल्यापासून होता का इकडे जॉईन केल्यानंतर मी इथे रोज येऊन भेटून जे आपलं ऑनलाईन सेशन चालू असतं, कसा आला कॉन्फिडन्स? तर तुम्ही एकतर शिकवलात ते, आणि मी डेली प्रॅक्टिस पण करत होतो, तुमच्या असाइनमेंट वगैरे करत होतो. ते केल्यावरच म्हणजे कसं असतं माहितीये का, जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपल्याला ते सांगता येत नाही समोरच्याला. म्हणजे जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपण त्यात परफेक्ट होत नाही. मी प्रॅक्टिकल केलं, डेली प्रॅक्टिकल करत होतो, त्यामुळे मला ते इंटरव्ह्यू क्रॅक करता आला. परफेक्ट, परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिकल इज द की ऑफ सक्सेस. म्हणजे प्रॅक्टिकल करा, हँड्स ऑन ट्रेनिंग घ्या, इंटर्नशिप करा आणि तुम्हाला 101% सक्सेस भेटणार, म्हणजे भेटणार. ओके, 100% भेटणार. तू खूप लवकर चालू केलास, तुझ्या ह्या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. मी तुला गॅरंटी देतो, तू वयाच्या 25व्या वर्षी मिनिमम महिन्याला 1 लाख रुपये सॅलरी घेत असेल. सर त्याच्या आधीच घेईन मी, 23-24 मध्येच घेणार. 100% असा कॉन्फिडन्स पाहिजे. बघा, हे कॉन्फिडन्स येतो फक्त प्रॅक्टिकलमुळे, राईट. मग स्वप्नील सर, काही तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. येस सर. परिमल, तू आता सोलापूरवरून आहेस बरोबर? राजकुमार सर तर पुण्याला आले होते, त्यांनी ऑनलाईन क्लास केला. तुला असं वाटलं असेल ना की बाबा तू ऑफलाईन क्लाससाठी चौकशी केली असेल सोलापूरमध्ये वगैरे. आता सर पुण्याला आहेत, मग पुण्यातून ऑनलाईन शिकवणार, मला समजेल का? मग तू ऑफलाईन पण चौकशी केली असेल ना क्लासची, की अरे हा सर इथे पण आहेत सोलापूरमध्ये पण, मग मी सरांचं फीस पण जास्त आहे, मग मी सोलापूरमध्ये बघतो. मग तुला असं काय जाणवलं बाबा तिथे इथे तुला काय फरक जाणवला? म्हणजे कसं असतं सर माहितीये का, सोलापुरात होते डिजिटल मार्केटिंगचे ऑफलाईन क्लास होते, त्याची फीस पण कमी होती, पण क्वालिटी नव्हती सर त्यांच्याकडे. मला माहित होतं की सर एवढ्या वर कसं काय गेलेत, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि मला पण तेच मार्गदर्शन पाहिजे होतं. म्हणून पैसे जास्त असले तरी, ऑनलाईन असले तरी, मी सरांचीच क्लास जॉईन केली. सगळ्यात महत्वाचं असतं कॉन्फिडन्स. आणि ते कॉन्फिडन्स कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही त्या ऍक्च्युअल माणसाकडे शिकता, ज्याने त्या लेवलला करिअर केलंय किंवा ज्या लेवलला तो गेलाय. कारण आता पण भरपूर सारे क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये काय बाबा येतात, शिकवतात, कारण ज्याला जास्त नॉलेज आहे तो शिकवतो. पण इथे ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल शिकवणारे खूप कमी आहेत. आणि आपल्या क्लासचा मेन पार्ट तोच आहे ना, कारण जो ऑलरेडी त्या लेवलला गेलाय किंवा त्या लेवलला क्लास आपण गेलोय, सॅलरी घेतोय, तेच पर्यंत तुम्हाला शिकवतात. आता राजकुमार सर ऍज अ परफॉर्मन्स मार्केटर आहे, ते ऑलरेडी ऑटोमेशन मध्ये एक्सपर्ट आहेत, सगळ्यात पण माहिती. त्याचबरोबर सरांना आतापर्यंत जवळजवळ 5.5-6 CR बजेट पण हँडल केलंय पर मंथ. सो म्हणजे कसं, त्या लोकांकडे शिकणे आणि बाकी लोकांकडे शिकणं खूप फरक आहे ना शेवटी. खूप फरक आहे. बाकीच्यांना कसं टीचिंग इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो आणि तुमच्या दोघांना 10 वर्षाचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे तुमच्या अंडर शिकणं एक वेगळंच काहीतरी आहे, म्हणजे वेगळंच मार्गदर्शन मिळतं तुमच्या अंडर. बरोबर. आणि तुझं कॉन्फिडन्स लेवल पण तुला माहिती आहे की सर मी ज्यावेळेस क्लास जॉईन केला त्यावेळेस तुझं कॉन्फिडन्स लेवल आताच कॉन्फिडन्स लेवल मध्ये खूप फरक आहे. माझ्या 2 महिन्यात खूप फरक पडलाय माझ्यात. म्हणजे मला सुरुवातीला वाटत होतं नाही होणार, कसं होणार, या मार्केटिंग क्षेत्रात आपण कसं टिकणार. पण जेव्हा तुमचं योग्य मार्गदर्शन मिळालं तेव्हा मला फुल कॉन्फिडन्स आला, मी इथं टिकणारच 100%. आणि तू आता बाकीच्या जे तुझ्या बरोबरचे जे पण तुझे मित्र असतील, जे की BA करतात, BCom करतात, आणि भरपूर सारे असतील, आणि तुझं तू पण होता सर मी एवढं हुशार पण नाहीये, म्हणजे शाळेमध्ये की थोडाफार आहे सर, मी फक्त पास आउट होतोय. पासआउटच होतं तेवढंच. आता मी माझ्या फ्रेंड्सला पण सजेशन केले, 2-3 फ्रेंड्सला सजेशन केले. त्यांनी मला विचारत होते तू काय करतोय एवढं, तू कुठं बिझी असतो. मी सांगितलं त्यांना मी असं कोर्स केलाय, तुम्ही पण करा, तुम्हाला पण त्याचा योग्य फायदाच होईल, सांगितलं मी त्यांना. ओके. आणि तुला असं काय वाटतं की आता खरंच तुला असं वाटतं का तू करिअर करू शकतो? नाही सर, मी माझं स्वतःच जरी चालू केलं तरीही मी त्या लेवलचं इन्कम जनरेट करू शकतो. सर करू शकतो ना. मी स्वतःचा बिझनेस जरी टाकलं तरी मी करू शकतो, जॉब जरी केलं तरी पण करू शकतो सर. बरोबर. आणि नॉर्मली तू वेबसाईट डिझायनिंग पण असं शिकलास, त्याचबरोबर तू इंटर्नशिप मध्ये टीम लीड पण करतोय. येस, टीम लीड पण करतोय सर आता तो क्लासमध्ये. त्याचबरोबर त्याने गुगल ऍड्स, फेसबुक ऍड्स मध्ये पण चालवले त्याने, आणि वेबसाईट डिझाईन पण त्याने केलं होतं चांगलं. म्हणजे कसं, लहान वयात सुद्धा तुम्ही जर स्टार्टअप केलं तर तुम्ही कमी वयामध्ये पण चांगलं पॅकेज घेऊ शकता. आणि आपले बऱ्याच लोकांचं असं असतं की सर BA झालाय, 12वी आर्ट्स झालाय, तू खरंच काय करिअर करतोय का? नॉर्मली हा एक प्लॅटफॉर्म आहे ना डिजिटल मार्केटिंग, मला असं वाटतं की जे BA BCom वाले आहेत
ज्यांना असं वाटतं की सर म्हणजे मी त्या लेवलची सॅलरी घेऊ शकत नाही. जसं माझं जरी बघायला गेलं सर, उदाहरणार्थ माझं पण BA झालंय, म्हणजे घरातून ही म्हणजे बरेच लोक असतात की सर BA झालंय, आयुष्यात काय करणार नाही, पण मला माहिती आहे की सर ते करू शकतात. जर आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर काहीही करू शकतो सर. म्हणजे मला सुरुवातीला वाटलं 12वी झाल्यावर आता काय करायचं, कारण मी अभ्यासात तर हुशार नाही आणि असं खेळात पण वगैरे हुशार नाही. मला क्वेश्चन पडलेलं की मी करिअर कशात घडवू. मग मला तेव्हा सरांची आठवण आली. मग मी सरांना फोन लावलेला. मग सर क्लास जॉईन करून सांगितलं. कळत नव्हतं, मी कन्फ्युजन मध्ये होतो की करिअर कशात घडवायचं. नाही, ज्या वयात तू आहेस त्या वयात कन्फ्युजन स्वाभाविक आहे, पण ज्या वयात तू हे डिसिजन घेतला, मी आय ऑलवेज टोल्ड एव्हरीबडी की डिसिजन घ्या, एक तर चांगलं होईल नाहीतर वाईट होईल, पण डिसिजन न घेणारा तिथंच बसणार आहे, म्हणजे सुरुवातच होणार नाही. जर मला मोठं व्हायचंय तर मला मोठ्या लोकांसारखं विचार करणं भाग आहे, मोठ्या लोकांसारखं डिसिजन घेणं भाग आहे, तर आणि तरच तुम्ही काय करू शकता, सक्सेसफुल होऊ शकता. सिंपल गुरुमंत्र आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मला करायचंय, ओके मला करायचंय, मी करेन, मी बघेन, मला होईल का, मी करेन का, असं करत करत आपल्याकडे असे खूप स्टुडंट आहेत जे 2-2 वर्षांनी नंतर जॉईन झाले. म्हणजे त्यांनी जेव्हा इन्क्वायरी केलं होतं त्याच्यानंतर ते पोरं आता 50-60 हजार रुपये कमवतात महिन्याला, त्यानंतर परत येतात की सर आत्ता करायचंय. मग त्यापेक्षा तुझा हा जो स्वभाव आहे की सर डिसिजन घ्यायचं, जे होईल ते होईल, मला माहिती आहे की एक चांगलं होईल तर वाईट होईल, पण डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण घरी बसून करणार काय. बरोबर, मी त्या दिवशी डिसिजन घेतलं म्हणून तर आज इथं आहे ना, मी योग्य डिसिजन घेतलं त्या दिवशी. राईट, 100%. स्वप्नील सर, अजून काही प्रश्न आहेत तुमचे? बाकी तू .4 ला किती रेट करतोय, 10 पैकी किती देतोय लोकांना? 10 out of 10 देईन सर मी तर. ओके, आणि तू लोकांना सजेशन करशील का, सजेशन देशील का? हा सर, नक्कीच जॉईन करा .4ला, कारण ह्याच्यासारखं गायडन्स बाहेर कुठेच मिळत नाही. भले तुम्हाला फीज वगैरे कमी घेऊ दे, बट बाहेर असं गायडन्स वगैरे कुठेच मिळणार नाही. मी केलंय म्हणून सांगतो तुम्हाला. बरोबर आहे, आणि कारण की बऱ्याच लोकांचं असंच असतं की बाबा सर फीज पण जास्त आहे, सर असंच आहे तसंच आहे, आणि नॉर्मली आपण फॅमिली बिल्ड करतोय. आमचा सिंपल फंडा आहे की आम्हाला लोकांना टीच करून आम्हाला पैसे मिळवायचे. आमचा मोटिव्ह एकच आहे की बाबा आपल्याला एक फॅमिली बिल्ड करायचंय, आणि जो पण तुम्ही 1 लाख रुपये सॅलरी पर्यंत जात नाही तो पण आम्ही तुम्हाला करिअर गायडन्स करत राहतो. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये सॅलरी तुम्हाला माहिती आहे, स्काय इज द लिमिट, कारण त्याच्यामध्ये तुम्ही कधी लिमिट करू शकत नाही, कारण की तुम्ही जॉब करत करत पण फ्रीलान्सिंग करू शकता. आणि तसं आम्ही आपल्या मुलांना पण ट्रेन करतोय. तू बघितलंच पण असशील आपल्याकडे भरपूर सारे असे बिझनेस ओनर पण आहेत की ज्यांनी स्वतःच्या बिझनेसवरती स्वतः इम्प्लिमेंट केलं, फ्रीलान्सिंग पण करतात, आणि ते तुझ्या बरोबर असतात, कारण ते तुझ्या बरोबर बिझनेस पण करत असतात क्लासमध्ये. तू बघितलंच असशील पण. बघितलंय. कारण की सगळ्यात महत्वाचं तेच असतं ना, राईट गायडन्स खूप गरजेचा आहे, आणि तो आपण देण्याचा प्रयत्न करतो. एक छोटासा प्रयत्न आहे आमच्या दोघांचा, राजकुमार सरांचा आणि माझा. हा सर, खूप चांगला आहे सर, खूप लोकांना फायदा पण होईल. चालेल, थँक्यू परिमल तुझा वेळ दिल्याबद्दल. राजकुमार सर, तुम्हाला काय बोलायचंय? नाही, थँक्यू सो मच परिमल. मी तुझ्या सोबत आहे जोपर्यंत तुला 1 लाख रुपये महिना सॅलरी नाही होणार. मग कधी स्विच करायचं, कसं स्विच करायचं, कसं इंटरव्ह्यू क्रॅक करायचं, कुठे जॉबला जायचं, कुठे नाही जायचं. सो तुझ्या ह्या पूर्ण प्रवासात मी, स्वप्नील सर, तस्नीम मॅडम, शाल्मली मॅडम आणि पूर्ण पुलफटेकची टीम तुझ्या सोबत आहे. तुला जोपर्यंत जे पण तुझं ड्रीम अचीव्ह होत नाही तोपर्यंत आम्ही तुला हँड होल्डिंग देऊ, तुला मार्गदर्शन देऊ, तुला कुठे भटकू देणार नाही. ठीक आहे, तळ्यात मळ्यात आपल्याला करायचं नाहीये, आपल्याला फोकस्ड राहायचंय, आणि आपल्याला फोकस्ड आपला ड्रीम काय करायचं, अचीव्ह करायचं. ठीक आहे. सो येस, थँक्यू, तू टाइम दिलास आणि तू आवर्जून सगळ्या गोष्टी सांगितलास, लोकांना इन्स्पायर केलास. मे बी हे व्हिडिओ बघून जे पण इन्स्पायर होतील ते कमेंट बॉक्स मधल्या नंबरला कॉल करतील, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सरांनी काही डिटेल्स दिले असतील ते डिटेल्स रीड करतील आणि माझा डेमो सेशन अटेंड करतील. धन्यवाद. ओके, चालेल परिमल, थँक्यू, बाय बाय.